नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी पुन्हा एकदा पानशेत मध्ये आलोय आणि आत्ताच्या सध्या प्रॉपर्टीचं नाव आहे बांबू अँड ब्रिक्स। सिरियसली इट्स अ काइंड ऑफ अ 3 स्टार और 5 स्टार प्रॉपर्टी आणि खूप साऱ्या कठीण परिश्रमानंतर एक प्रॉपर्टी अशी भेटली की जिथे आपण वारंवार येऊ शकतो आणि प्राऊड टू बी लाईक, म्हणजे सिरियसली यार, पूर्ण तुम्ही व्लॉग बघसालच आणि त्या व्लॉगमध्ये ईच अँड एव्हरीथिंग मी मेन्शन करतो की ही प्रॉपर्टी का चांगली आणि इथे का व्हिजिट करावी। तर हा माझा दुसरा दिवस आहे आणि या प्रॉपर्टीचं मला एक प्लस पॉईंट वाटलं की ह्या प्रॉपर्टीच्या पूर्ण समोर पूर्ण आपल्याला बॅक वॉटर जे आहे पानशेत डॅमचं ते दिसतं। आय कॅन रेट दिस प्रॉपर्टी 5 स्टार। खूप कमी रूम्स आहेत, अराउंड 5 ते 6 का 7 अशी रूम्स आहेत। टोटली वी कॅन कन्सिडर ॲज अ विला। आणि ह्या एक प्रॉपर्टीचं एक मला प्लस पॉईंट वाटला की आपण वरती असतो आणि पूर्ण आपल्यासमोर असं रिव्हर आहे, बॅक वॉटर आहे पानशेतचं। आणि ही बेसिकली पानशेतमध्ये, पानशेतपासून थोडं एक 6 ते 7 किलोमीटर वरती तुम्ही बघू शकता पाठी हा जो प्रॉपर व्ह्यू आहे ना, सगळा पूर्ण रिव्हर फ्रंट आहे। खूप सारे मी R&D करत होतो की आता व्हॉट नेक्स्ट कुठल्या रिसॉर्टवरती, तर मला ही फायनली भेटली। मी तुम्हाला दाखवतो, ही एंट्रन्स आहे बांबू अँड ब्रिक्सची। ऑलमोस्ट डांबरी रोड आहे। रोड खूप छान आहे, इथपर्यंत यायला काहीही आम्हाला एक कष्ट करावे लागले नाहीत की रोड खराब आहे किंवा काय, इझिली भेटलं। गुगल मॅपवरती तुम्ही म्हणजे ह्याला फाइंड आउट करू शकता। तर हा एंट्रन्स आहे। एंट्रन्स केल्या ह्या लोकांनी प्रॉपर असं ॲम्पल असं कार पार्किंग दिलं आहे आणि तिथे बघू शकता ही आपली कार आहे। हा इथे हा गेट रात्री क्लोज होतो, त्यामुळे सिक्युरिटी पण या लोकांनी प्रॉपर मेंटेन केली आहे। तर हे आपण एक एंट्री झाली असं समजू रिसॉर्टमध्ये। बस एंट्री गेल्या हे काइंड ऑफ वेलकम आहे आणि एक बघू शकता की फुल ऑथेंटिक वेनी या लोकांनी वेलकम केलं आहे। इथे एक छोटासा आपल्याला गेट भेटेल। गेटमधून एंट्री केल्याच चेक इनचं ऑफिस आहे इथे, आपण बघू शकता। चेक इन पण ऑलरेडी लोकांचे स्टाफ एवढा कॉपरेट आहे की विदिन 5-10 मिनिट्स हे लोक चेक इन करतात। हे त्यांचं ऑफिस आहे। प्रॉपर्टीचा म्हणजे एक पॉईंट स्टार्ट होतो तो असा आहे। त्या लोकांनी मस्त सॉलिड असं म्हणजे असं नॅचरल व्ह्यूमध्ये जेवढं होईल तेवढं म्हणजे या लोकांनी प्रयत्न केला आहे की प्रॉपर्टी तशी मेंटेन करू मस्तपैकी असं। या लोकांनी इव्हन म्हणजे बांबू आणि ब्रिक्स हे नाव माईट बी या लोकांनी फुल 100% सॅटिस्फाईड केले, जेणेकरून पूर्ण प्रॉपर्टीचा लुक त्यावेळी ठेवता येईल। तर तुम्ही बघू शकता अशी हा एक ओव्हरऑल लुक आहे प्रॉपर्टीचा। प्रॉपर्टीचा लुक सांगता सगळ्यात अगोदर मला असं जावंसं वाटतंय। तुम्ही बघू शकता की लिटरली बिईंग अ मुंबईकर आम्हाला हा पर्सनली समुद्रच वाटतो, कारण की हा एवढा अफाट बॅक वॉटर आहे की आपण वी कॅन्ट इव्हन इमॅजिन की ही नदी आहे। पूर्ण असं आवाड हव्य असं त्याचं वास्तव्य पसरलंय नदीचं। मी तुम्हाला स्टार्टिंगला तेच दाखवतो, नंतर परत एकदा रूम जो भेटला आम्हाला त्या रूममधनं पण आम्हाला हे म्हणजे हा व्ह्यू भेटलाय, तो पण मी कव्हर करेल। पण फॉर अ टाइम बिंग तुम्ही बघून घ्या की इतका फट्टे व्ह्यू आहे हा। सी दिस इज द व्ह्यू। इवन दिस इज नॉट अ जस्टिस टू अ कॅमेरा की हे कॅप्चर करू शकू पूर्ण, तरी पण ॲज वॉट आय कॅन ट्राय की मी जेवढं होईल तेवढं कव्हर करतो। ही आहे प्रॉपर्टीचा व्ह्यू जो त्यांनी ऑलमोस्ट कव्हर केलाय। आणि तुम्ही बघू शकता हा प्रॉपर असा डेक आहे त्यांचा। हे रेस्टॉरंट आहे, इथे आपण बसून लंच डिनर वॉट एव्हर आपण कव्हर करताना हा समोरचा जो व्ह्यू आहे तो आपल्याला हा भेटतो, त्यामुळे फुल ऑन पैसा वसूल प्रॉपर्टी आहे। येस, हे त्यांनी एक काइंड ऑफ लॉन आहे, पार्टी लॉन आहे आणि असं त्या लोकांनी म्हणजे इवन लहान मुलांचे पण या लोकांनी काळजी घेतली, कारण की इथे मी बघू शकतो की त्या लोकांनी गार्डन सुद्धा केलं आहे की जेणेकरून इव्हन फॅमिली जरी आला तरी लहान मुलं खेळू शकतात। मी कव्हर करू शकत नाही एवढं, कारण तिथे पावसाचं पाणी, हे सगळं लहान मुलांचं खेळण्यासाठी जागा बनवली आणि इथे त्यांचे विलास आपण बोलू शकतो चालू होतात हे आतमध्ये। जर काय स्पेशल ओकेजन असेल तर दे आर इन टू अ कन्स्ट्रक्शन, अंडर कन्स्ट्रक्शन की इथे कॅन्डल लाईट डिनर वगैरे ऑर्गनाईज करता येईल, पण त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे। तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्टली
हाऊ इट लुक्स. इट्स काइंड ऑफ ब्रिज छोटा जिथे आपण काइंड रिव्हरचा फील घेऊ शकतो. हा एक छोटासा ब्रिज आहे त्यांचा. एंट्री केल्या केल्या तुम्हाला असे इंडोर फॅसिलिटी त्या लोकांनी अवेलेबल केली आहे की इथे तुम्ही बऱ्यापैकी सगळे गेम खेळू शकता. चला तर आपण वरती तुम्हाला दाखवतो की कशी या लोकांनी रेस्टॉरंटची अरेंजमेंट केली. तर हा बघू शकता आपण, हा ऑलमोस्ट डेक आहे त्या लोकांनी मेंटेन केलं आहे. तिथे या लोकांची प्रॉपर अशी लंच आणि डिनरसाठी प्रॉपर अरेंजमेंट आहे. हे तुम्ही बघू शकता की या लोकांनी इंटिरियर किती फायनेस्ट केलं आहे. I don't know who is the architect for this property, but seriously awesome and wonderful if we are getting this in a very ample of budget. So these are the tables we can say. आणि हा जो टेबल आहे जो आम्हाला भेटलेला एक्झॅक्टली समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही. जेव्हा ही गोष्ट तुम्ही पर्सनली येऊन इथे अनुभवली तर ह्यासारखं जगात सुख नाही. यस, मी हे एकदम ठामपणे बोलू शकतो. कारण की बघू शकता ऑलमोस्ट सगळीकडे बॅकवॉटर. या लोकांची फूड क्वालिटी पण एवढी मस्त आहे की त्या लोकांनी ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये, डिनरमध्ये आणि डिनर आणि ब्रेकफास्टच्या इन बिटवीन हाय टी असतं 6-6:30 वाजता. तर त्या लोकांनी प्रॉपर असं पुरेल असं एवढं त्यांनी म्हणजे मेनूज ठेवलेत आणि ते प्रत्येकाला सूट होतील याची काळजी घेतली. फुल असा नॅचर ग्रिल मध्ये, आपण टोटली नॅचर ग्रिल मध्ये. आता मी तुम्हाला रूम दाखवतो की मला कुठली अलॉट झाली. खरंच खूप छान रूम आहे. म्हणजे लिटरली अराउंड 400 स्क्वेअर फीट 500 स्क्वेअर फीटची रूम आहे ही. आणि आय डोंट नो, बट यांनी कॅटेगरीज नाही केल्यात. ईच अँड एव्हरी कस्टमरला ते लोक सेम रूम देतात. तर ही गोष्ट त्यांची आवडली. म्हणजे इथे असं नाही की अप्पर क्लास, मिडल क्लास, हाय क्लास असं काहीच नाही. एकच रूम आहे ती ऑलमोस्ट म्हणजे ॲम्बियन्सपासून ते सगळ्या गोष्टी त्यांनी कव्हर केल्यात. असं कुठलीच एक मला तर पर्सनली सापडली नाही की ती असं दाखवू की बाबा येस आय एम नॉट सॅटिस्फाईड ॲट दिस केस. आणि दिस इज द स्टार्टिंग वेअर दे अलोकेट द रूम, राईट. इथे त्यांनी रूम अलोकेट केलं सगळ्यांनी. तर तुम्ही बघू शकता हे जे आहे ते लिटरली 5 स्टार आहे. लिटरली 5 स्टार. असं एक बेसिक रूमच्या समोरचं स्ट्रक्चर आहे त्यांनी. There's not much to do when all I can is thinking about you not doing well. Don't know where you are, 'cause you're not here. It's been way too long. If I could lay down beside you, I would. When nothing really matters, that's all I wanna do. I hope that you are safe and that I will see you soon. आपण पर्सनली आपल्या रूम पासून घेऊ शकतो. येस, दॅट्स द व्ह्यू.
ओ माय गॉड ऑलमोस्ट हेवनमध्ये आपण ऑलमोस्ट असे सगळे धुकं खाली आलेत. सकाळी तर खूप मस्त वेदर होतं, मी शूट नाही करू शकलो, पण ऑलमोस्ट इथनं मोरांचे सुद्धा आवाज येत आहेत. आय होप मी कॅप्चर करू शकेल. ऑलमोस्ट असं बॅक वॉटर आहे ऑलमोस्ट. इथे पाण्याचा एवढा मस्त आवाज येतोय लाटांसारखा. फुल पीसफुल ॲटमॉस्फिअर आहे, फुल पीसफुल. आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट कोविड नंतरची माझी पर्सनली फर्स्ट ट्रिप आहे. तर कोविडचं सिच्युएशन पण या लोकांनी एकदम प्रॉपरली हँडल केली की त्यांनी प्रॉपर सोशल डिस्टन्स, सॅनिटायझिंग थिंग्स, कप इन टू द यूज अँड थ्रू ग्लासेस, म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी या लोकांनी केल्यात, कॅल्क्युलेट केल्यात आणि तसे ते काम पण करतात. मला एक 2 ते 3 गोष्टी डिस्कस करू अशा वाटतात तिथे. फर्स्ट ऑफ ऑल स्टाफ, ह्यांचा स्टाफ इतका अप्रतिम आहे, इतका कोऑपरेटिव्ह आहे की सिरियसली मी खूप साऱ्या प्रॉपर्टी फिरलो, पण म्हणजे असं काय मागितलं की 2 मिनिटात वस्तू फूड असते आपल्या. आणि अपार्ट फ्रॉम द स्टाफ, फूड क्वालिटी, मी स्नॅप्स घेतलेत जेवणाचे, तर मी आय होप टाकू शकेल. तर फूड क्वालिटी पण या लोकांनी मस्त मेंटेन केली आहे. व्हेज नॉनव्हेज इथे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. स्टार्टरमध्ये पण ते लोक व्हेज नॉनव्हेज दोन्ही देतात, ब्रेकफास्टमध्ये पण ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही देतात. ऑमलेट्स वगैरे XYZ, ब्रेड अँड बटर अँड जॅम अँड एक्सेट्रा थिंग्स, या सगळ्या गोष्टी देतात. पर्सनली आपलं एक बाहेर जाण्याचं काय असतं मोठं की आपल्याला एका ठिकाणी जाऊन आयतं खाता येईल, आयतं बसता येईल, आयतं फिरता येईल, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या समोर येतील. येस, ते पूर्ण म्हणजे इथे सगळं साध्य झाले असं आपण बोलू शकतो. तर मला अप्रॉक्स ही ट्रिप एक 5,000 इन्क्लुडिंग ऑल मेल्स आणि स्टे असं चार्ज केले त्यांनी. आणि मिस्टर राहुल कोंडेकर इज द ओनर फॉर दिस प्रॉपर्टी. रिअली ही इज व्हेरी सॉफ्ट स्पोकन पर्सन. खूप म्हणजे असं मी त्यांना जेव्हा फर्स्ट टाइम बोललो त्यांच्याशी तेव्हा असं मला वाटलं की ते मॅनेजर आहेत का, पण लिटरली ही इज द ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी. दो ही इज रिस्पॉन्डिंग युअर ईच अँड एव्हरी क्युरी विदिन अ सेकंड. सो थँक्स अ लॉट राहुल इफ यू आर वॉचिंग दिस ब्लॉग. आम्ही आता निघालो आहे बोटिंगसाठी. इथे एक बोटिंग क्लब आहे, तर बोटिंग करून मग आम्ही पुण्याकडे रवाना होऊ. खूप मुश्किलीने जॅकेट भेटलंय, गळा आवडला हो. जॅकेट भेटत नव्हतं साईजचं, लय रिक्वेस्ट केली तेव्हा कुठं शोधून बांधलंय मला. जोक्स अपार्ट, बोटिंगसाठी ऑब्विसली दिस इज नेसेसरी थिंग्स. काय ना आता बघू, एक आमचाच नंबर आहे. आता गेली आहे बोट, या आल्यानंतर मग येस आपण करू स्टार्ट. सिरियसली फर्स्ट टाइम करतोय बोटिंग आणि आय थिंक आमचं वजन झेपेल बोटिंगला, तर बघू. चल वजन झेपेल ना आमचं. पुढे बसू का? पद्धतशीर जिरवली. 5 मिनिटात जिरली पद्धतशीर. अजून तर राऊंड मारायचा. जर्नी स्टार्ट झाली. हाऊस तर करायची आहे, पण काय ऑलमोस्ट सगळं संपलं आहे पानशेतचं टूर. आणि आय डोंट थिंक सो काय बाकी. इकडे चहापासून कॉफीपर्यंत आणि भजीपासून ते डिझर्टपर्यंत सगळ्या गोष्टी A1 भेटल्या. अशी कुठलीच गोष्ट नव्हती की ती असं वाटलं की यार ती चांगली नाही झाली. बोटिंग आता गेली, डोंट नो वाय, बट असं थोडं
डोकं दुखायला लागलं बोटिंग केल्यामुळे. तर मग होपफुली दिस विल बी द एंड ऑफ द ब्लॉग. आता निघतोय घरी जाऊन थोडा आराम करतो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड टेक केअर. बाय.